आषाढ स्पेशल कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक बाजरीच्या कापण्या सगळीकडेच प्रसिद्ध आहेत। ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती खूपच अशी सुंदर आहे। नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आता थंडी ही सुरू झालेली आहे आणि आपण सहसा बाजरीच्या कापण्या बनवत असतो आषाढ। या बाजरीच्या कापण्या करण्यासाठी कोणकोणते साहित्य पाहिजे, याशिवाय या कशा बनवाव्या याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत। तर चला तर मग मैत्रिणींनो, आज बनवूया खुसखुशीत नरम आणि प्रवासाला नेण्यासाठी छान अशा बाजरीच्या कापण्या। तर चला तर मग करूया आता व्हिडिओला सुरुवात। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हा गुळ आपल्याला थोडंसं गरम करून आणि गरम पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे कापण्या करण्यासाठी। तर थोडंसं पाणी कोमट केलं ना तर गुळ पटकन विरघळला जातो। तर अशा पद्धतीने हे गुळाचं गुळवणी आपल्याला करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये 5 वाट्या बाजरीचं पीठ, 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ। गव्हाच्या पिठाने कापण्या अशा कडक होत नाही आणि बेसन पिठाने कापण्याला छान अशी चव येते। आता आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलंय आणि हे सगळं आपल्याला आता पीठ एकदम एकजीव अशी करून घ्यायची। आपल्या आवडीनुसार गुळ घेतलाय, म्हणजे कमी जास्त घेऊ शकता, त्याचं प्रमाण काही निश्चित नाही सांगितलं मी, कारण आम्हाला गोड लागतात त्यामुळे मी गुळ थोडासा जास्तच घेतला आणि त्यामध्ये गुळ बुडेल इतकं पाणी टाकून ते थोडंसं गरम करून घेतलं। आणि आता हे आपल्याला चाळणीनं असं छान गाळून घ्यायचं यामध्ये। आणि जर आपली ही गुळवणी जास्त झाली तर यामध्ये बाजरीचे पीठ आपण टाकायचं आहे आणि जर कमी झालं तर थोडंसं साधं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं। तर थोडं थोडं हे गुळवणी घालून मी आता हे पिठाचं घट्टसर गोळा मळून घेते। तर आपल्याला अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे, दोन्ही अंगावर उलटून पालटून आणि छान अशी पोळी लाटायची। तर आपल्याला पातळशी पोळी लाटली तर कापण्या आपल्या कडक होत्यात आणि थोडीशी जाडसर पोळी लाटली तर कापण्या थोड्याशा नरम होत्यात। आणि अशा पद्धतीने आपण यावर तीळ किंवा खसखस पसरून घ्यायची आहे। तर तीळ आणि खसखस सुद्धा खूप पौष्टिक असतात, थंडीमध्येही खायला खूप भारी लागतात। आणि तर अशा पद्धतीने हे तीळ आम्ही याच्यावर पसरून घेतलेले आहेत आणि लाटण्याने पॅक करून घेतलेत। आणि कापणी कापताना आपल्याला तिरकं चाकू धरायचा आहे आणि कापणी कापायची आहे। साधारण अशी जाडी आपल्याला कापण्यांची ठेवायची असते। आणि तुम्हाला जर कडक कापण्या खायच्या असतील तर याच्यापेक्षा पातळ देखील करू शकता, परंतु मी अशीच ठेवलेली आहे कारण लहान मुलं आहेत घरात
त्यामुळं म्हणजे खायला पण असं जास्त कडक नको आहे म्हणून अशा प्रकारे मी जाळी ठेवलेली आहे. प्रवासामध्ये पण जास्त दिवस टिकण्यासाठी खूप कडक केल्या तर मग खायला पण थोडासा प्रॉब्लेमच होतो. त्यामुळं मग अशा प्रकारे केलं तर ह्या कापण्या थोड्याशा अशा नरम राहतात आणि खायला पण अशा सोयीस्कर असतात. तर ह्या कापण्या आपण आता करून घेतलेल्या आहेत. याला तीळ पण लावलेत वरून. तेल गरम झालंय तर आता छान अशा गुलाबी रंगावर तळून घेऊया. तर थंडीमध्ये या कापण्या जरूर केल्या पाहिजे. बाजरीच्या पिठामध्येही उष्णता असते आणि गुळ पण आरोग्याला चांगला असतो. तर मैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये वातावरणालाही खूप महत्त्व दिलं जातं. तर आपल्या इकडं 3 ऋतू सारखेच असतात, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. तर प्रत्येक ऋतूमध्ये खाद्यसुद्धा आपण वेगळं खाल्लं पाहिजे. तर हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी या बाजरीच्या कापण्या खूपच पौष्टिक अशा असतात. 8-10 दिवसाच्या प्रवासाला आपल्याला जर जायचं असेल तर जरूर या कापण्या करून न्याव्यात. कारण प्रवासामध्ये काय होतं, कधीतरी जेवणाची हेळसांड ही होते. कधी कधी आपल्याला काही पदार्थ आवडतही नाही आणि आपण या खाल्ल्या तरी आपल्या पोटाला काही विकार होत नाही, पोट एकदम भरतं. आणि लहान मुलांना शाळेच्या टिफिनमध्ये देण्यासाठीही आपण या स्टोअर करून ठेवू शकतो. तर मुलांना कापण्या देताना आपण थोड्याशा जाडसर करायच्या, तर त्यांना चावत नाही, त्यामुळे थोड्याशा जाडसर करून ठेवायच्या आणि बिस्किटासारख्या त्यांना टिफिनमध्ये द्यायच्या. तर मुलांसाठी या कापण्या खूप अशा पौष्टिक असतात. तर यामध्ये गुळ असतो, तर त्यामुळे मुलांसाठी खूप पौष्टिक असतात. तर जरूर या करून आणि स्टोअर करून ठेवा. तर अशा पद्धतीने ह्या कापण्या आपल्या झालेल्या आहेत तयार. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.